आता काय करायचं, जरासं कारलं गार झाले. कुणाला खलबत्त्याचं आवडत असेल तर मिक्सरला केलं चालतं, पण खलबत्त्याची टेस्ट एकदम चांगली असते. आता कारलं गार झाले. हे काय एकदम असं नाईस चेचायचं नाही आहे. उकळत चेचलं तर अजून छान होतंय. एक जण काय करतात, हे खोबरं शेंगदाणा सगळं डीप फ्राय करून घेतात. आणि आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून डीप फ्राय जास्त करत नाही. आता अशी चटणी साधारण मोठी मोठीच राहते. आता ह्याच्यात लिंबू पिळायचे. लिंबू पिळायचा. चटणी खाण्यासाठी तयार झाला ज्वारीच्या भाकरीबरोबर. मग शुगरला ते नातेचे कारलं चांगलं, पण कारलं खायचं मग होत नाही. पण अशा प्रकारची चटणी करून खायचं. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता हे कारलं मी स्वच्छ धुवून घेतले. आता ह्या साईडचं आणि ह्या साईडचं देठ काढून घ्यायचं. आणि केवढ्या बारीक काप तुम्हाला काप करता येईल तेवढे बारीक काप करून घ्यायचे. कारल्याची चटणी करण्यासाठी शक्यतो पांढरा कारला असलं तर अजून चांगलं. तर किंवा लहान कारली मिळतात बघा, ती घेतली तरी चालतात. एकदम पावशेर 2-3 घ्यायची. मला ते मिळाले नाही म्हणून मी ह्याचं करायला लागले. आता मी कारल्याची चकती करून घेणार. असं ह्यानं केलं की नाही, आपल्याला किती पाहिजे तेवढ्या पातळ चकत्या होतात. चटणीसाठी आराम पूर्ण एवढ्या कारल्याच्या चकत्या करायच्या. आता कारल्याच्या ह्या बारीक स्लाईस करून घ्यायचं. आता काय करायचं, एक जण बिया ठेवतात, पण आम्ही बिया काढतो. हे बिया म्हणजे असं कोवळी कारलं असलं तर काय प्रॉब्लेम नाही, नाहीतर बिया काढायच्या. त्या सगळ्याच्या पहिल्यांदा बिया काढून घेऊन ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं. आता ह्याच्या मी सगळ्या बिया काढून घेतात. कोवळ्या बिया असल्या ठेवला तरी चालतंय, पण माझ्याकडं कोवळा नव्हता. हळद, आणि मीठ दोन्ही आता मिक्स करून घ्यायचं. हाताने छान मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद आणि एक 15 मिनटं सोडून द्यायचं. म्हणजे काय होतं, 15 मिनटात सगळं पाणी सुटते. थोडासा कडूपणा कमी होतो चटणी. म्हणजे चटणी जरा कमी लागते म्हणून. आता एका साईडला एक 15 मिनटं ठेवून टाकायचं. आता कढई तापायला ठेवते. आणि कारल्याची चटणी करण्यासाठी साहित्य, एक लहान वाटी शेंगा, म्हणजे कारलं पण कमीच आहे नाही, मी लहान वाटी घेतले. जिरे भरपूर घ्यायचे. हे उडदाची डाळ, लसूण, कडलिंब भरपूर घ्यायचा, कोथिंबीर, चिंच, लिंबू, सुकं खोबरं, हिरवी मिरची, कारण लाल तिखट पण आपण घालणार आहे त्यामुळे एकच हिरवी मिरची बस आहे. आता काय करायचं, पहिल्यांदा शेंगदाणे भाजायचे.
ॲक्च्युली तळून घेतात, पण आमच्याकडे तेल कमी वापरतो म्हणून आम्ही तळून घेत नाही. आणि ह्याच्यात कुणाला फुटाण्याची डाळ पाहिजे असेल तर फुटाण्याची डाळ पण घालायची, पण मी खोबरं घालणार आहे. आणि फुटाण्याच्या डाळीला काय होतं, थोडा वेळानं असा थिकनेस यायला बघतोय, त्यामुळे मी फुटाण्याची डाळ न वापरता हे वापरणार आहे. शेंगा व्यवस्थित भाजून घ्यायच्या. इकडे शेंगा भाजेपर्यंत ह्याला आता पाणी सुटले, ह्याला जरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे थोडासा कडूपणा कमी होतो. एवढंच, 1-2 वेळा धुवून घ्यायचं असं. आता ह्या शेंगा काढून घेतल्या. आता अगदी थोडंसं तेल घालायचं. त्याच्यात कढीलिंब, उडदाची डाळ, लसूण, खोबरं, एकच मिरची घातली, मिरची आणि कोथिंबीर, शेंग आणि जिरे. हे सगळं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं तेलात. त्याचा कच्चा वास जायला पाहिजे. एक जण डीप फ्राय पण करतात शेंगा किंवा हे सगळं, पण आम्ही जास्त तेल वापरत नाही, त्यामुळे मी ते डीप फ्राय केली नाही. आता कोणाला मिक्सरमध्ये वाटलं तर मिक्सरमध्ये करायचं, तर खलबत्त्यात केली तर टेस्ट असते, म्हणून मी खलबत्त्यात करणार आहे. गॅस बंद केला. आता अजून थोडंसं तेल घालायचं आणि कारली परतून घ्यायची, म्हणजे कुरकुरीत होतात. ज्यांना जास्ती डीप फ्राय आवडते त्यांनी सरळ कारली तळून घ्यायची. कारण आम्ही काय तळत नाही, आम्हाला जास्त डीप फ्राय चालत नाही. तळा स्वच्छ घ्यायचं. तळ्याची कारली पण अशी छान त्याची भाजून घ्यायची. दोन मिनटं चांगली भाज छान त्याची खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे ह्याच्यातच त्याचा कडूपणा पण जातो. आता ह्याच्यात शेंगा घालूया. मी गॅस मोठाच ठेवला आणि माझ्या कसं एकदम स्लाइस पातळ काढलं, त्यामुळे लगेच गॅस बंद करते. आता 1 चमचा मिरची घातलेली आहे, त्यामुळे अगदी थोडंसं तिखट घालते, कारण मिरची पण आहे ना, त्यामुळे तिखट जास्त असता कामा नाही. आता ही कारली ह्याच्यात घालून घेते आणि थोडासा गुळ घे. आता ह्याच्यात गुळाचा खडा घ्या आणि कारली चांगली खमंग भाजली गेल्या.
सगळं मिक्स करायचं आणि खमंग मोठं मोठं चेचायचं, मग फार बारीक चेचायचं